आणि प्रीतीने सुंदर रीतीने वर्शिप लीडिंग करू विथ द अनॉइंटेड व्हॉइस, अनॉइंटेड सिंगिंग. प्रभू त्यांना आशीर्वादित करो, त्यांचा उपयोग अधिक मोठ्या प्रमाणावर करो. अभिषिक्त वर्शिपर्स कलाकार वेगळे आणि वर्शिपर्स भक्ती करणारे वेगळे. आणि ज्यावेळेस आत्म्याने व खरेपणाने गीत गायला जातात, भक्ती केली जाते पूर्ण समर्पण, त्यावेळेस त्याचा अभिषेक जाणवत असतो. म्हणून टॅलेंटपेक्षा अनॉइंटिंग महत्वाची नाही. हालेलुया. कोणीतरी 2-3 दिवसापासून आजारी आहे तरीही जॉईन झालेला आहे. हालेलुया, धन्यवाद. तर ते तुम्ही असाल तर यावेळेस विश्वास धरा. प्रार्थना करणार आहे. ताप आणि उलट्या आणि पोटाचा त्रास प्रभू येशूच्या नावात बरा झालेला नाही. आणि यावेळेस स्वर्गातील बापा, तुझ्या नावात आम्ही एकत्रित झालेलो असता प्रत्येक अडखळण, प्रत्येक दुरात्म्याचं अडखळण येशूच्या नावात दूर, जे कनेक्ट होऊ इच्छितात कोणत्याही प्रकारचं अडखळून असू नये, क्लिअरली ऐकू जावं तुझं वचन. म्हणून प्रभू तुझ्या आत्माने ताबा घे. धन्यवाद. इथून पुढचा वेळ तू आमच्याशी बोल. हालेलुया. तो म्हणतोस माझी मेंढर माझी वाणी ऐकतात. तुझी मेंढरच तुझी वाणी ऐकू शकतात. आणि यावेळेस प्रभू तुझी वाणी ऐकण्यास ऐकणारे कान, समजणारा अंतःकरण तू दे. आणि जे काही तू आज करणार आहेस, अद्भुत कृत्य करणारा तू दे. तू बदलत नाहीस, तुझं वचन बदलत नाही, तुझं सामर्थ्य बदलत नाही. प्रत्येकाला तुझ्या तारणाचा, दयेचा, कृपेचा अनुभव तू दे. आभारी आहे प्रभू येशूच्या नावात. आमेन. थँक्यू ब्रदर स्वप्नील, थँक्यू आनंद. आणि पुन्हा एकदा आपल्यामध्ये येऊन देवाचं वचन सांगण्याची संधी त्याने दिलेली आहे. तेजलला गाणं म्हणताना मी पाहिलं ऍक्च्युली, आणि आश्चर्य वाटलं. आणि मी तुला सांगतो प्रभू येशूच्या नावात की फक्त तू बोलणारच नाही तर एक दिवशी गीत गाऊन त्याचा गौरव करशील. हालेलुया. देवाने तुला निवडलेला आहे, त्याच्या आत्म्याचा अभिषेक तुझ्यावर आहे. तुझ्याद्वारे अनेक तरुण तरुणी देवाच्या राज्यात येणार आहेत. हालेलुया. हे भविष्यवाणी समज. हालेलुया. तर तयार राहा. आपले पेन पेन्सिल घेऊन नोट डाऊन करायला तयार राहा. तुमच्या साईडने तुमचा आवाज बंद आहे याची खात्री करा. नंतर आपण बोलू. आणि मग जे काही समस्या, जे काही दुःख, आजार, जो काही प्रॉब्लेम, जे काही पेंडिंग, अडलेले आशीर्वाद, डिले, विलंब, विश्वास धरा की आज, विश्वास आज आहे, आत्ता आहे, एक दिवशी नाही. एक दिवशी देव उत्तर देईल, एक दिवशी असं होईल. असं करता करता तो दिवस आजपर्यंत काही जणांचा आलेला नाही. म्हणून विश्वास आज आहे. फेथ इज नाव. नाव फेथ इज अ सबस्टन्स ऑफ थिंग्स होप फॉर. इब्री 11:1 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आज आत्ता विश्वास धरा. आणखी एक गोष्ट वचनात जाण्यापूर्वी, की जे काही आपल्याला देवापासून मिळतं ते आपण किती चांगले आहोत म्हणून नाही, तर तो किती चांगला आहे म्हणून. काही जणांना वाटतं आपण ठराविक लेवल पर्यंत पोहोचू आणि मग आशीर्वाद मिळेल. पोहोचूच शकत नाही. ख्रिस्तामध्ये आपण असल्यावर देव पिता आपण ख्रिस्तामध्ये आहोत हे पाहतो आणि मग ते करतो, मग ते देतो. म्हणून स्वतःकडे पाहणं सोडून द्या. सगळे धार्मिक विचार काढून टाका आणि वचन काय सांगतं ते बघा. मला असं वाटतं, मला तसं वाटतं, सगळं बाजूला सोडून द्या आणि वचन ग्रहण करायला तयार. कॅच द वर्ड. आणि मग बघा किती लवकर त्याचा आत्मा कार्य करतो आणि किती लवकर मिळतं. तुम्हालाच आश्चर्य वाटेल. यस, रेडी. देवाच्या वचनाद्वारे आरोग्य हा आज आपला विषय आहे. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे वॉकिंग थ्रू द लँड ऑफ गॉड्स प्रॉमिसेस. देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. आणि या सिरीज मध्ये आपण असं पाहत आलो आहोत की ख्रिस्तामध्ये त्याने आपल्यासाठी एक वतन राखून ठेवलेलं आहे या आयुष्यात. आणि जसं स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रभू
परमेश्वर माझा वाटा मला देईल. आपला वाटा आपल्याला देणारा तो आहे. पण आपल्याला एक वाटा आहे, एक वतन आहे, हे अगोदर आपल्याला माहित पाहिजे. तरच आपण ते मिळवू शकतो, नाही का? आणि मागील आठवड्यात आपण पाहिलं की ज्या वचनाचा एक भाग म्हणजे समृद्धी, आणि ती केवळ आर्थिकच नव्हे तर सर्व प्रकारची. आज आणखी एक एरिया, आणखी एक क्षेत्रातलं जिथं आपलं वतन आहे, ते क्षेत्र, तो वतनाचा भाग पाहू, आणि तो म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य. आणि हे कशाद्वारे आणि कसं देवाने त्याच्या लोकांसाठी राखून ठेवलेलं आहे हे त्याच्या वचनातून पाहूया. आज मी आरोग्य आणि आरोग्याला किंवा बरेपणाला लाभणारा त्या महान व मूलभूत आधाराबद्दल सांगणार आहे, किंवा माध्यमाबद्दल, की जो देवाने आपल्या सर्व लोकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आणि ते माध्यम म्हणजे देवाचे स्वतःचे वचन, म्हणजेच पवित्र शास्त्र. आता देवाने त्याचे लोक इस्रायलांना मिस्र देशातून बाहेर काढल्यानंतर, त्यांना त्याचे कराराचे लोक केल्यानंतर, पहिलं जे प्रकटीकरण स्वतःविषयी त्यांना दिलं ते हे होतं. निर्गमचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 26वा वचन, एक्सोडस 15:26, या ठिकाणी असं लिहिलेलं आहे: तू आपला देव परमेश्वराचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठवले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. निर्गम 15 आणि वचन 26. आता त्या ठिकाणी जो शब्द आहे रोगमुक्त करणारा, मूळ इब्री शब्द आहे तुझा डॉक्टर किंवा तुझा वैद्य. म्हणजे परमेश्वर असं म्हणत होता की मी तुझा वैद्य किंवा मी तुझा डॉक्टर आहे. किती विशेष आहे, नाही? म्हणजे परमेश्वर देव, त्याचं नाव यहोवा आणि त्याचा करार, या दोन गोष्टी एक करत आहे. तो त्याची सांगड आपले स्वतःचे नाव यहोवा म्हणजेच प्रभू यांच्याशी घालतो आणि त्याद्वारे इस्रायल लोकांशी करार करतो. दोन गोष्टी ज्या कधी बदलत नसतात, ते म्हणजे परमेश्वराचं नाव आणि परमेश्वराने केलेला करार. आणि परमेश्वराचं स्थान आणि त्याचं कार्य रोगमुक्त करणारा किंवा बरं करणारा म्हणून त्याच्या नावाशी आणि त्याने केलेल्या कराराशी संबंधित आहे. म्हणजे हे न बदलणारं आहे. आता अनेक शतकानंतर, अनेक वर्षानंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलात आला, इस्रायलचा तारणारा, मुक्त करणारा म्हणून, ते ज्याची वाट पाहत होते तो मसीहा, त्याने तो देखील बरा करणारा आहे, रोगमुक्त करणारा आहे, हे सिद्ध केलं पुराव्यानिशी. मत्ती शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि वचन 16 आणि 17 मध्ये काय लिहिलं जरा ऐका. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले, तेव्हा त्याने भूते शब्दानेच घालवली आणि सर्व दुःखनाईतांना बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. मत्ती 8:16 आणि 17. आता या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जी त्याच्याविषयी भविष्यवाणी यशाया संदेष्टाने जवळजवळ 700 वर्षापूर्वी केली होती, ती पूर्ण व्हावी म्हणून लोकांना बरं केलं आणि मुक्त केलं. पुन्हा एकदा त्याने परमेश्वर रोगमुक्त करणारा, व्याधीमुक्त करणारा देव आहे, त्याच्या लोकांना बरं करणारा आहे, हे सिद्ध केलं. आणि त्याच्या स्वतःविषयी प्रभू येशूने काय म्हटलं जरा ऐका. योहान शुभवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 9 आणि 10. योहान 14:9 आणि 10 मध्ये त्याने असं म्हटलं: येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही. माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्य करतो. योहान 14:9 आणि 10. म्हणजे ह्याच्यावर आपण हे समजतो
की प्रभू येशूची जी हिलिंग मिनिस्ट्री, रोग बरे करण्याची जी सेवा होती, ही स्वतःपासून नाही, स्वतःपासून सुरू झाली नाही, तर देव परमेश्वर जो रोगमुक्त करणारा, व्याधीमुक्त करणारा देव आहे, ज्या देवाने त्याच्या लोकांशी करार केलेला आहे, त्याच्यापासून सुरू झालेली आहे. आणि ज्या आधारे देव त्याच्या लोकांना बरं करतो, रोगमुक्त करतो, ते माध्यम आहे त्याचं वचन, पवित्र शास्त्र किंवा शास्त्रलेख. आणि हे स्पष्टपणे स्तोत्रात सांगितलेलं आहे. स्तोत्र 107 आणि वचन 17 ते 20 या ठिकाणी स्तोत्र करता काय म्हणतो जरा ऐका. कारण त्याने पितळेची दारे फोडली व लोखंडाचे अडसर तोडून टाकले. मूर्खांना त्यांच्या दुराचरणामुळे व त्यांच्या दुष्कृत्यामुळे पीडा भोगावी लागते. स्तोत्र 107, 16 आणि 17. म्हणजे ज्यावेळेस हे लोक सर्व काही ट्रीटमेंट घेऊन थकतात, काही करायचं उरलेलं नसतं, त्यांना कोणती आशा उरलेली नसते, ज्यावेळेस ते मरणाला टेकलेले असतात, मरणाची वाट पाहत असतात, त्यावेळेस ते जेव्हा परमेश्वराचा धावा करतात, त्यावेळेस तो त्यांची विनवणी ऐकतो आणि त्यांना बरं करतो आणि मुक्त करतो. पण माझा पॉइंट असा आहे की हे जर त्यांनी अगोदर केलं असतं तर इतकी वाईट परिस्थिती होण्याची गरज पडली असते का? पण हा मनुष्य स्वभाव आहे. सर्व भारी डॉक्टर, भारी हॉस्पिटल, स्पेशालिस्ट वगैरे वगैरे करून जेव्हा ते सांगतात काही उपयोग नाही, मग ते म्हणतात आमच्यासाठी प्रार्थना करा. शरीराची झीज झालेली असती, पैसा खर्च झालेला असतो, है ना. सगळे जे एक्सपर्ट लोकांवर एक्सपर्ट ओपिनियन आपण घेतलेलं असतं, त्यांनी असं सांगितलं, त्यांनी तसं म्हटलं, आणि मग आपण देवाकडे येतो. पण हे जर अगोदर केलं तर. आता हे लोक या स्तोत्रात म्हटलेले हे मृत्यू छायेच्या धरीत आहेत, मरणापर्यंत येऊन टेकलेले आहेत, आणि मग त्यांना आठवलं की आपण परमेश्वराचा धावा केला पाहिजे. किती वेळेस असं होता नाही का? जोपर्यंत सर्व मार्ग बंद होत नाही तोपर्यंत काही लोक प्रार्थना करतच नाही, त्यांना देव आणि प्रार्थना आठवतच नाही. आणि मग पुढं काय म्हटलंय जरा ऐका. ते संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. तो असं म्हणत नाही, तो दोष लावत नाही, तो त्यांना क्लेशातून मुक्त करतो. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. स्तोत्र 107, 19 आणि 20. आता या ठिकाणी बघा 3 टप्प्याने कशा रीतीने परमेश्वर हस्तक्षेप करत असतो. पहिली गोष्ट, तो त्यांना वाचवतो. दुसरी गोष्ट, तो त्यांना बरं करतो. आणि तिसरी गोष्ट, तो त्यांची सुटका करतो. आणि माझा असा विश्वास आहे हे 3 मोठे मार्ग आहेत की ज्या प्रकारे देव त्याची दया आपल्या जीवनात जे त्याचा धावा मनापासून करतात, त्याच्याकडे वळतात, त्यांच्यावर व्यक्त करतो. पहिल्याने तो त्यांना वाचवतो, दुसरं बरं करतो, आणि तिसरं त्यांची सुटका करतो. म्हणजे आपल्या जीवनातली प्रत्येक गरज, विशिष्ट गरज तो पूर्ण करतो. पापापासून वाचवतो, रोग आजारापासून बरं करतो, आणि सैतानाच्या तावडीतून किंवा राज्यातून आपल्याला मुक्त करतो. पण हे सर्व काही तो कसं करतो? ह्या तिन्ही गोष्टी तो त्याच्या वचनाच्या द्वारे करत असतो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की तो आपला शब्द पाठवून त्यास बरे करतो. शब्द किंवा वचन, काही भाषांतरात म्हटलेलं आहे, त्या वचनाने, त्याच्या शब्दाने तो बरं करतो. म्हणजे देवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्याच्या वचनाने दिलेलं आहे, जरी ते मरणाला टेकले होते तरी. आणि हे किती महत्वाचं आहे नाही का, की त्याचं वचन किती महत्वाचं. आज जर हे तुम्हाला कळलं तर किती बरं होईल की बायबल फक्त इमर्जन्सीला, आजारी पडल्यावर वाचायचं नसतं, तर ते रोज वाचायचं असतं. फक्त रविवारी किंवा युट्यूब, फेसबुक वरून किंवा मोबाईलवरून वाचायचं नसतं. ते पवित्र शास्त्र म्हणून, देवाचं वचन म्हणून आदराने, नम्रपणे वाचायचं असतं. आणि ज्यावेळेस आपण देवाकडे आणि त्याच्या वचनाकडे वळतो, त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की आपल्या प्रत्येक गरजा पुरवणारा तो आहे. तो ते करू शकतो. मग ती गरज शारीरिक असो, मानसिक असो, आध्यात्मिक असो की कोणतीही असो, तो त्याचा शब्द किंवा वचन पाठवून बरं करतो. आता मी एका विशिष्ट वचनाकडे
किंवा शास्त्र भागाकडे वळणार आहे की ज्याच्यात देवाने आपल्याला बरं करण्याचं वचन दिलेलं आहे. आणि ह्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. ज्यावेळेस मला माहित नव्हतं की आजही प्रभू येशू रोग बरे करतो, आजही आपण बरं होऊ शकतो. कारण ज्या मंडळीतून लहानचा मोठा झालो त्या मंडळीत कधी हिलिंग किंवा आरोग्यदान याविषयी कधी शिकवलेलं नव्हतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आजही बरं करणार आहे, आज आपण बरं होऊ शकतो हे माहीत नव्हतं. ते जेव्हा माहीत झालं त्यावेळेस विश्वास बसतो आणि विश्वास बसल्यावर आपल्याला ते मिळतं. आणि म्हणून माहीत होणं त्याच्या वचनातून हे महत्वाचं आहे. आता हा शास्त्रभाग आहे नीतिसूत्रेचं पुस्तकाचा 4था अध्याय आणि वचन 20 ते 22. Proverbs 4:20-24 या ठिकाणी सुरुवातीला असं लिहिलेलं आहे आणि हे परमेश्वर बोलत आहे त्याच्या लेकरांशी. तुम्ही आणि मी आज प्रभू येशूच्या द्वारे त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. तो आपला स्वर्गीय पिता आहे आणि तो काय म्हणतो जरा ऐका. नीतिसूत्रे 4 आणि वचन 20. माझ्या मुला, म्हणजे हे त्याच्या मुलांसाठी मुलींसाठी वचन आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं की हिलिंग किंवा आरोग्य ही मुलांची भाकर आहे. तो म्हणतो माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्यांकडे कान दे. ती तुझ्या डोळ्याकडून जाऊ देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव. कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या सबंध देहाला आरोग्य देतात. नीतिसूत्रे 4, 20 ते 22. आता हे वचन देवाच्या लेकरांसाठी आहे. म्हणजे याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला देवाचा पुत्र आणि कन्या होणं गरजेचं आहे. फक्त ख्रिस्ती नव्हे तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापांची क्षमा प्राप्त करून त्याच्या राज्यात येणं गरजेचं आहे. फक्त वचन क्लेम करून कोणीच तरी प्रार्थना करून नाही, वैयक्तिकरित्या. आणि मग परमेश्वर काय म्हणतो बघा त्याच्या वचनाकडे लक्ष लावल्यावर, की ते वचन त्यांच्या संबंध देहाला किंवा शरीराला आरोग्य देतात. म्हणजे फक्त शास्त्र वाचून सुद्धा आपल्याला आरोग्य प्राप्त करू शकतो. प्रार्थना करणं, ज्यांना आरोग्याचं दान आहे, पवित्र आत्म्याचं दान, त्याच्या शिवाय हा एक मार्ग आहे की केवळ वचन वाचून विश्वासाने तुम्ही जिथं आहात तिथं घरी बसल्या बसल्या आरोग्य प्राप्त करू शकता. कदाचित तुम्ही अनेक मीटिंगला गेले असाल, कदाचित अनेकांनी प्रार्थना केली असाल, तुम्ही स्वतः प्रार्थना केली असेल, काही झाले नसाल तर जरा लक्ष द्या मी काय म्हणतो. वचनामध्ये तो पॉवर, ते सामर्थ्य आहे. ते वचन संबंध देहाला शरीराला आरोग्य देत असते. आता ह्या ठिकाणी जो शब्द आहे की त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात, आरोग्य हा शब्द जरा अंडरलाईन करा. मूळ इब्री भाषेत तो शब्द आहे मेडिसिन किंवा औषध. म्हणजेच हे जर आपण असं वाचलं तर ते असं आहे की परमेश्वर म्हणतो की माझे वचन त्यांच्या संबंध देहाला औषध असं आहेत. किती विशेष आहे नाही का. आणि म्हणून बायबल स्टडी करताना जर आपण जेव्हा मूळ भाषा ग्रीक हिब्रूचा त्याचा लाभ घेतला तर आपला एक्झॅक्ट मिनिंग, अचूक अर्थ काय आहे ते समजतो. आरोग्य देतात पण मूळ याच्यात म्हटलंय की ते वचन औषध आहेत. आणि ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो औषध घेण्यासाठी त्यावेळेस काय होतं आपल्याला माहित आहे की जे औषध गोळ्या दिल्या जातात त्या किती वेळेस कधी घ्यायच्या सांगितल्या जातात, की सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ जेवणानंतर या सूचना दिलेल्या जातात. तसंच देवाचं वचन जर औषध आहे तर ते देखील आपण वेळेवर नियमितपणे घेणं गरजेचं आहे. हे या वचनातून मला प्रगट झालं की जसं औषधांच्या बाटल्यांवर लिहिल्या असतात सूचना, दिवसातून 2 वेळा 3 वेळा, तसं देवाचं वचन कसं घ्यायचं याच्या देखील सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे नीतिसूत्रेमध्ये. आणि 4 प्रकारच्या सूचना क्लिअरली स्पष्टपणे सांगितलेल्या आहे. पहिली ही की लक्ष दे की परमेश्वर काय म्हणत आहे, देवाचं वचन काय सांगत आहे याच्याकडे लक्ष दे. बरेच वेळेस मी पाहिलं की लोक शास्त्र वाचताना जे शब्द तिथे नाही ते वाचतात किंवा एक शब्द 2-3 वेळा वाचतात.
तो शब्द जर एकच वेळ आला तर तुम्हाला 2 वेळेस वाचायची काही गरज नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा की तुम्ही नियमित शास्त्र वाचत नाही. कारण जर वाचलेलं असेल, ते वचन जर डोळ्याखालून गेलं असेल, तर 1 मिनिटात तुम्ही ते वचन वाचून पुढे जा. म्हणून कोण कसं शास्त्र वाचतं याच्यावरून समजतं की ते खरंच सिरियसली शास्त्र वाचतात की नाही. तर पहिलीची सूचना आहे ती म्हणजे गिव्ह अटेन्शन किंवा पे अटेन्शन, लक्ष देणं. दुसरी जी सूचना आहे की माझ्या सांगण्याकडे कान दे. वचन, देवाचं वचन त्याचं सांगणं आहे, सल्ला आहे, आणि त्याच्याकडे कान दे. तर दुसरी सूचना आहे कान देणं किंवा इन्क्लाइन युअर इयर. ज्यावेळेस आपण आपल्याशी कोणी काही सांगत असताना बोलत आहे, शेजारी बसले, कान दे म्हटल्यानंतर आपण असं थोडस लवून मान वाकडी करतो आणि कान देऊन ऐकतो. कान देताना आपण आपली मान लवत असतो खाली, म्हणजे याचा अर्थ नम्रता, लीनता, म्हणजे ऐकून घेण्याची मनस्थिती. आजकाल बऱ्याच विश्वासाऱ्यामध्ये ही ऐकून घेण्याची मनस्थिती नाहीये. त्यांना वाटतं मला सर्व माहित आहे, मी पास्टर आहे, मी लीडर आहे, मी वर्शिप लीडर आहे, मी अमुक आहे. टीचेबिलिटी, बालकासारखं होणं, की उत्सुकता असते, हे कसं, ते कसं, हे का असं होतं, तशी ती उत्सुकता जाणून घेण्याची. सगळं माहित आहे ह्या ऍटिट्यूडने मीटिंगला बसायचं नसतं, मेसेज ऐकत नसतं, की आता नवीन काहीतरी कोणाच्या द्वारे देव माझ्याशी बोलेल, या उत्सुकतेने ऐकून घेण्याची मनस्थिती. आणि त्यावेळेस जेव्हा आपण कान देतो, मान लावतो, त्यावेळेस लीन, नम्र, आपण ऐकायला तयार आहोत हे आपण देवाला दाखवतो. आपण त्याच्याशी वाद घालत नाही, आपण म्हणत नाही की पण असं का झालं, पण देवाने तसं का नाही केलं. आपण मान्य करतो की तो देव आहे, आपण आहोत, त्याला आपल्यापेक्षा जास्त कळते, हे आपण दर्शवतो आणि देवाकडून शिकायला आपण तयार होतो. आता बरेचसे लोक शास्त्र वाचतात, पण वाचण्यापूर्वीच त्यांच्या मनात त्यांनी ठरवलेलं असतं की त्यांना काय वाटतं तसं देवाने म्हटलं पाहिजे. आणि ज्या वेळेस तो वेगळं काहीतरी त्यांच्या वाचण्यात येतं, त्यांच्या मनासारखं देव म्हणत नाही, त्यावेळेस ते स्वीकारत नाही. म्हणजेच त्यांनी आपला कान देवाच्या सांगण्याकडे दिलेला नसतो. तिसरी अट किंवा तिसरी कंडिशन आहे की ती आपल्या डोळ्यापुढून हलवू देऊ नको, जाऊ देऊ नको. म्हणजे दुसरा अर्थ असा की तुझा फोकस तुझ्या केंद्रस्थानी देवाचं वचन असू दे, देवाचे वचन. परिस्थिती काही असो, कोणी काही म्हणो, पण देवाचं वचन काय सांगतं याच्यावर तुझं लक्ष ठेव. तो फोकस वचनापासून ढळू देऊ नको. ही तिसरी अट. आणि शेवटची चौथी अट ही की हे सर्व वचन तुझ्या अंतःकरणात जपून ठेव, केवळ डोक्यात नाही. तर जो पाठ ज्याच्यातून जीवनाचा उगम आहे, जो पाठ तुम्ही आणि मी आहोत, आपण फक्त शरीर नाही तर आत्मा, जीव आणि शरीर आहोत, त्या आत्म्यामध्ये ते वचन जपून ठेव. बरेचसे लोक वचन स्वीकारतात पण ते मनाने, आणि म्हणून त्यांच्या मनात प्रश्न उद्भवतात हे असं का. पण मनातून आतमध्ये जर अंतःकरणात घेतलं की प्रभू मी तुझं वचन स्वीकारतो, मला जरी समजत नाही, मला जरी माहित नाही हे काय, पण ते तुझं वचन आहे, तुझं वचन म्हणून मी आदराने स्वीकारतो, त्यावेळेस ते आपल्या आत्म्यात जातं आणि मग पवित्र आत्मा त्या आत्म्याचं प्रगटीकरण, त्या वचनाचा अर्थ किंवा त्याचं प्रगटीकरण आपल्याला देत असतो. हे लक्षात ठेवा. म्हणून चौथी गोष्ट ही की कीप देम इन द मिड्स ऑफ युअर हार्ट. ती ते वचन आपल्या अंतःकरणात जपून ठेव. जपून हा शब्द अंडरलाईन करा. उडत उडत नाही की काय काहीतरी वाचलं होतं असं नाही, जपून ठेव. आणि मौल्यवान वस्तू आपण जपून ठेवतो नाही का. जर देवाचं वचन तुमच्या दृष्टीने मौल्यवान असेल तर नक्कीच तुम्ही ते तुमच्या अंतःकरणात जपून ठेवा. इतर गोष्टी नाही, अनवॉन्टेड गोष्टी, कोणी काय केलं, धोका केला, काय केलं, या गोष्टी आपण जपून ठेवतो, ते आपल्याला आठवतात, पण वचन का आठवत नाही. कारण आपण वचन जपून ठेवलेलं नसतं. आपण ठरवतो काय लक्षात ठेवायचं आणि काय विसरायचं.
आणि बरेच वेळेस लक्षात ठेवायचं आपण विसरतो, आणि जे विसरायला पाहिजे ते आपण लक्षात ठेवत असतो, नाही का? आणि म्हणून माझी ही इच्छा आहे आणि प्रार्थना आहे की देवाचं वचन जर आपल्या शरीराला औषध आहे, आणि परमेश्वर जो रोगमुक्त करणारा देव आहे, आणि औषध घेण्याच्या जशा सूचना असतात दिवसातून 2 वेळा 3 वेळा, तरच ते लागू पडतं, तसं वचन देखील आपण नियमितपणे जर सेवन केलं तर नक्कीच ते आपल्या शरीराला, संबंध देहाला आरोग्य असं होईल की मी अनुभवलं, माझ्यासाठी त्याने केलं, करीत आहे, तेच तुमच्यासाठी करेल. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की हे करून पहा, वचन वाचून पहा. वचन वाचल्याने त्याच्यातला अभिषेक, त्याच्यातलं सामर्थ्य जेव्हा आपल्यामध्ये येतं, आपण त्यावेळेस ते सामर्थ्य, तो अभिषेक कार्य करतो, आणि कोणी आपल्यासाठी प्रार्थना न करता, आपणही स्वतःसाठी प्रार्थना न करता आपोआप आपण आरोग्यात चालू लागतो. हा अनुभव आहे, कारण देवाचं वचन तसं सांगतं. आणि म्हणून या ठिकाणी आज आपली वेळ संपत आलेली आहे. ही सिरीज सुरू राहील, आणखी एक शेवटचा भाग राहिलेला आहे, आणि पुढच्या आठवड्यात आपण आणखी एक क्षेत्राबद्दल पाहू आरोग्याच्या, ते म्हणजे की बरं करण्याचा परमेश्वराचा आणखी एक मार्ग. आणखी एक मार्ग आहे, वचनानेच नाही, पवित्र आत्म्याच्या दानानेच नाही, तर आणखी एक मार्ग आहे. तो कोणता आणि कसं त्या मार्गाने देव आरोग्य त्याच्या लोकांना देतो, हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.